आता बोटीत बसून घेता येणार वाघांचं दर्शन। नागपूरमधल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बोट जंगल सफरीला सुरुवात होणार। समृद्धी महामार्गावरती अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांमुळे अपघातात वाढ। परिवहन आणि महामार्ग पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शेकडो अपघात। जानेवारी महिना ते 31 मे दरम्यान झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू। आता सॅटेलाइट करणार टोल वसुली। 2 वर्षात लागू होणार ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम। रस्ते वाहतुकीचा टोल वसूल करण्यासाठी सध्या वापरात असलेली फास्टॅगची व्यवस्था लवकरच रद्द होणार। प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना महारेराचा दणका। 1750 प्रकल्पांची नोंदणी रद्द। या सर्वाधिक 761 प्रकल्प हे मुंबई महानगरातले। राज्यातल्या शाळांमध्ये 15 जून पासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी। शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध। ही योजना 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल। ठाणे पोलीस स्कूलचा मनमानी कारभार। फी भरण्याची शेवटची तारीख 12 जून असतानाही 2 दिवसांआधीच 112 विद्यार्थ्यांना व्यवस्थापकांनी शाळेबाहेर काढलं। युवा सेनेकडून शिक्षण मंत्र्यांकडे मुख्याध्यापिकेच्या निलंबनाची मागणी। पहिल्याच पावसात पाणी साचून झालेल्या नुकसानाची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी। यावेळी नागरिकांशी साधला संवाद। शरद पवार करणार बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दुष्काळी भागाचा दौरा। आज बारामतीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचंही आयोजन। आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी मजबूतीने लढणार आणि सत्ताही मिळवणार, संजय राऊतांना विश्वास। निवडणूक लढताना काही मर्यादा असतात, त्याचं पालन झालं नाही। टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडण्याचा प्रयत्न केला गेला। नागपूरमधल्या संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। गेली 10 वर्ष शांत असलेलं मणिपूर वर्षभरापासून अशांत आहे। तिथे जे झालं ते घडलं की घडवलं गेलं हा प्रश्न आहे। मणिपूरच्या प्रश्नी लक्ष देणं गरजेचं, मोहन भागवतांचा सरकारला सल्ला। सेवकामध्ये मीपणा नको आणि अहंकारही नसावा, सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या। अहंकार बाळगणाऱ्यांना सत्तेपासून दूर करा, मोहन भागवतांनी हे सरकार खाली खेचावं, संजय राऊतांचं मोहन भागवतांना आवाहन। मोदींचं हे उधारीवरचं सरकार, नायडू आणि नितीश कुमारांच्या मेहरबानीवरचं हे सरकार आहे। नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना मोठं मंत्रालय मिळालं नाही। केंद्रामध्ये नायडू आणि नितीश कुमार हे अतृप्त आत्मे, संजय राऊतांची टीका। मणिपूर आणि काश्मीरमधल्या हिंसाचारावरनं सामनातनं मोदी सरकारवर टीकेचे बाण। हत्यांचं खापर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांवरती फुटेल, सामन्यातनं उपरोधिक टीका। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। गोड बोलून काटा काढण्याचं काम सध्या सुरू आहे। मनोज जरांगेंचा आरोप, उपचार घेण्यासही नकार। मंत्री तानाजी सावंत दादर शिवाजी पार्क इथल्या राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर। मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेऊन केली चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये अस्वस्थता। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक बोलावली। या बैठकीत निमंत्रणाच्या मुद्द्यावरनं नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता। अमित शहांकडे गृह आणि सहकार खातं, नितीन गडकरींना रस्ते वाहतूक खातं, संरक्षण मंत्रालय राजनाथ सिंग यांच्याकडेच। काल मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खाते वाटप करण्यात आलं। परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी एस जयशंकर यांच्यावर कायम आहे। आज एस जयशंकर यांनी विदेश मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला, तर अश्विनी वैष्णव यांनी स्वीकारला मंत्रिपदाचा पदभार। अश्विनी वैष्णव पुन्हा एकदा रेल्वे मंत्रिपदी कायम। शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास खातं, तर जे.पी. नड्डांकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी। पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, मनोहरलाल खट्टर यांना नगरविकास खातं। रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री, रक्षा खडसेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपद, तर आयुष आणि आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी प्रतापराव जाधवांकडे। युवक देशाचं भवितव्य आहे, तरुणांना पुढे आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी चांगलं काम केलं,
नक्कीच क्रीडा आणि युवक कल्याण खात्याच्या माध्यमातून आपणही चांगलं काम करू, रक्षा खडसेंना विश्वास. मोदींनी विश्वास दर्शवत पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. भटक्या विमुक्तांसाठी काम करण्याची संधी मिळते हे भाग्य. खातेवाटपानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. अमित शहांच्या नेतृत्वात सहकार खात्यात काम करण्याची संधी मिळते ही मोठी गोष्ट. समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणारं हे खातं असल्याची मुरलीधर मोहोळ यांची भावना. मंत्रिपदाची शपथ घेताच मुरलीधर मोहोळ ऍक्शन मोडवर. पुण्यातल्या पावसाची स्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. कॅबिनेट खातं न मिळाल्यानं खासदार श्रीरंग बारणेंची नाराजी उघड. शिंदे गटाशी दुजाभाव होत असल्याचा बारणेंचा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक. लोकसभेत झालेल्या चुका विधानसभेत होऊ नये या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना मार्गदर्शन. पुणे महापालिका प्रशासनाविरोधात मनसे आक्रमक. पहिल्याच पावसात पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचा मनसेचा आरोप. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज छाननी पूर्ण. अर्ज छाननीनंतर 36 उमेदवार रिंगणात. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्तानं 65,000 वृक्ष लागवडीचा संकल्प. कोल्हापूरमधल्या शेंडा पार्क इथे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार. त्यासाठी राज्य सरकारनं केली निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीची स्थापना. 2021 ते 2024 दरम्यान राज्यात 2,35,000 सायबर तक्रारी. 3 वर्षात राज्यात सर्वाधिक सायबर तक्रारींची नोंद मुंबईमध्ये. नागपूर विमानतळावरती सोनं तस्करी प्रकरणामध्ये 2 प्रवाशांना अटक. दोघांकडनं सोन्याच्या बिस्किटांसह महागडे मोबाईल जप्त. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली इथे टेम्पोचा अपघात. टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती. काल रात्री मुंबईतल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका ट्रकचा अपघात. भरधाव गाडीचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी दुभाजकाला धडकून उलटली. कारमधल्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.